नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक गड्डी लसूण घेतलेला आहे, बारीक आकाराचा आहे बघा, आणि 20 ते 25 पाकळ्या आहेत। त्या तव्यामध्ये बघा लोखंडाच्या भाजून घेतलेल्या, तुम्ही कोणत्या पण तव्यामध्ये भाजून घेतलं तर चालेल। काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। 1 चमचा छोट्या आकाराचा जिरं हलकसं भाजलेलं आहे, जास्त लाल असं काळं वगैरे करायचं नाही, हलकसं भाजून घ्यायचं। अर्धी वाटी शेंगदाणे पण असे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत। त्याची पाहिजे असेल तर तुम्ही त्याची साल पण काढू शकता। त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे, तिखटवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, आणि हे एकदाच फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे, फक्त एकच वेळ बंद चालू फक्त केलं होतं, तर अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्याच्यामध्ये शेंगदाणे अर्धे अर्धे झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये शेव आणि बुंदी घेतलेली आहे, ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी हे काढून घ्यायचे। आणि ह्याला एकदाच आता परत एकदा बंद चालू करून घ्यायचं फक्त। मस्त असं बघा फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत ही चटणी करायची, खूप चविष्ट होते। अजून तुम्हाला जर ह्याची चव वाढवायची असेल का नाही, तर ह्या चमच्याच्या मापानं 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा। कधी जेव्हा आपण लसूण, जिरं, शेंगदाणे बारीक केले ना, त्या टायमाला टाकायचे, आणि एकदाच फिरवून घ्यायचं, जसं बंद चालू करून घ्यायचं। मस्त लागेल बघा। त्याच्यानंतर हे बाकीचं साहित्य टाकल्यानंतर पण आपण फिरवतोच। तर अशा पद्धतीने ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून, वरती ठेवली तर 4 ते 5 दिवस राहील। फ्रीजमध्ये ठेवून खूप सारे दिवस तुम्ही खाऊ शकता। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।